अजून एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे मानसिक अंतर ठेवायला शिका. ज्या ठिकाणावरून म्हणजे घरातून किंवा ऑफिसमधून सुद्धा सतत नकारात्मकता येते तिथून फिजिकली लांब जाणं प्रत्येक वेळी शक्य नसतं, पण मानसिक अंतर तर आपण नक्कीच ठेवू शकतो. जसं आपण एखाद्या टॉक्सिक व्यक्तीसोबत वागतो, मोजून मापून बोलणं, आपल्या खाजगी गोष्टी न सांगणं आणि त्यांच्या बोलण्याला मनावर न घेणं. मग तसंच वागणं कधीकधी घरातल्या लोकांशी सुद्धा ठेवणं गरजेचं असतं. आपल्याला वाटतं की ते आपल्या हक्काचे लोक आहेत, मग त्यांच्यापासून काय लपवायचं. पण जर तेच हक्काचे लोक तुमच्या आत्मविश्वासाला तडे पाडणार असतील तर थोडी सुरक्षित अंतराची भिंत बांधावी लागते. हे स्वतःचं संरक्षण आहे, स्वार्थ नाही. आपण आपली जबाबदारी चोख पार पाडायची, पण त्या बदल्यात स्वतःचा अपमान करून घ्यायचा नाही. हा नियम आजपासून स्वतःला घालून द्या. भविष्यासाठी स्वतःला तयार करा. शेवटी काय आहे बघा, हे आयुष्य तुमचं स्वतःचं आहे. जर सतत तुमच्या मनाचं खच्चीकरण होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर, तुमच्या मुलांवर आणि तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर, अख्ख्या आयुष्यावरच होतो. आपल्याला समजतं की आपण कुठेतरी हरवलोय. अशा वेळी स्वतःला थोडा वेळ देणं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं आणि ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो त्या करणं खूप महत्त्वाचं आहे.